केलं आता शेअर. मी हा तिथला कधीच काढला तर तरी इथे. नीलिमा तुझं अनम्यूट हे कर, हा म्यूट कर. अरे माझा येतो. ओके शुभांगी, ओव्हर टू यू. ओके, आता करू ना सुरुवात. हो हो हो. आता हे मी दुसऱ्या विषयाविषयी पण सांगून झालं. आता सहज आठवलं म्हणून सांगते ना, तेव्हा आपण लहान होतो आम्ही मुलं, सगळ्यांना आमचं घर बघायला फार अट्रॅक्शन होतं. माझ्या मित्रमंडळींना सगळेजण आले होते आणि आम्ही अगदी माळ्यावर वगैरे गेलो आणि मग तिथे कौलांची रचना कशी आहे, किंग पोस्ट कसा आहे, क्वीन पोस्ट कसा आहे, आणि त्या काळी अगदी त्या डोळ्यासमोर बघायला मिळालं. कारण मोस्टली सगळी मुलं शहरात राहणारी मुंबई साईडला, गावात अशी राहणारी मीच होते, त्यामुळे त्यांना फार मजा आली. आणि अजूनही ते म्हणजे मला भेटले ना की म्हणतात, शुभा आपण कसं गेलो होतो नाही, कसं बघत होतो वगैरे वगैरे, म्हणजे लहानपणीची गंमत म्हणून सांगितलं. आता कसं आहे म्हणजे तिसरा महत्वाचा विषय म्हणजे कुठलीही गोष्ट आपण जेव्हा शिकतो ना, तेव्हा त्यापूर्वी तिथे हिस्ट्री ही सगळ्यात, त्या प्रत्येक गोष्टीची हिस्ट्री खूप महत्वाची असते. आम्हाला तर कसं असायचं, फॉरेन हिस्ट्री पण शिकवायचे आणि आपली इंडियन हिस्ट्री तर किती रिच आहे, म्हणजे आर्किटेक्चरच्या बाबतीत हे आपण जाणतोच. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या इमारतींच्या बांधणींचा, शैलीचा विचार जो केलेला असतो तो बघायला मिळतो. आणि एक वेगळी अनुभूती, वेगळं स्केल आपण इमॅजिन करायला लागतो, जे रोजच्या व्यवहारात असतं त्यापेक्षा एक वेगळं स्केल. तर आता या फॉरेन हिस्ट्रीच्या निमित्ताने काय असायचं, आम्हाला स्टडी टूर्स असायच्या बरं का. तर कॉलेजमध्ये असताना जवळजवळ पूर्ण भारत मी त्या निमित्ताने बघितला आणि त्यामुळे काय झालं, खूप स्केचिंग केलं, खूप फोटो काढले. लहानपणीच सरांच्या मार्गदर्शनाखाली फोटोग्राफीची जरा नजर चांगला सेन्स डेव्हलप झाला वगैरे झालं आणि तो एक अगदी चांगला फायदा झाला. आता कसं आहे, हल्लीच्या मुलांना तर ना फॉरेन टूर्स असतात, म्हणजे रोम, इटली, इजिप्त, अगदी स्वस्तात आणि मस्त. तर आता मी थोडस एन्शंट आर्किटेक्चरचा म्हणजे आपल्याला एक थोडस हे देते तुम्हाला ग्लान्स. मिलिंद आपल्याला दाखवेल एक एक साईड आणि आपण पुढे बघत जाऊ. म्हणजे आता कसं असायचं ना, ह्या ज्या गोष्टी आहेत, मोठी मोठी स्ट्रक्चर्स आहेत, राजवाडे, व्यापारी, वर्चस्व गाजवणारे जे लोक असायचे किंवा जनसमुदाय, ते मिळून सुद्धा काही स्ट्रक्चर्स उभारायचे, ज्याच्यामध्ये आपली संस्कृती, त्या त्या ठिकाणची संस्कृती, धर्म, शक्ती, सामर्थ्य, कला, हे सगळं त्या मोठ्या मोठ्या जायगॅन्टिक काही स्कल्पचर स्ट्रक्चर मधून प्रस्थापित करायचं. आता त्यामुळे ह्या स्ट्रक्चरच्या जास्त लांबी रुंदी, किती बीसी किती एडी, याच्यात मी काही घुसणार नाही, फक्त तुम्हाला एक कल्पना येईल आणि मी आपल्याला आता दाखवते. आता रोमन आर्किटेक्चर, या रोमन आर्किटेक्चर मध्ये दोन स्ट्रक्चर्स मला खूप मनाला भावली. एक म्हणजे हे कलोजियम, जे ना ओव्हल शेप एम्फी थिएटर आहे, ज्याच्यात 50,000 स्पेक्टेटर्स ऍट अ टाइम मावू शकतील, इतकं ते ह्यूज आहे. आणि दुसरं म्हणजे पॅन्थियॉन. पॅन्थियॉन आहे ना, हे एक रोमन टेम्पल आहे. त्याचा हा जो डोम दिसतोय तो ना, त्याचं डायमीटर 142 फीट म्हणजे 43 मीटर डायमीटर आहे आणि जवळजवळ 70 फूट उंचीवर असा हा डायमीटर मोठा डोम आहे. सो कॉफर्ड असं त्या डोम आहे, कॉफर्ड आतलं कॉफर्ड्स असलेला, आणि वरच्या साईडला त्याला ना खूप सुंदर स्कायलाइट आहे. आता हे समोर तुम्हाला कॉलम्स वगैरे दिसतात, त्यांना ना एक क्लासिकल ऑर्डर म्हणतात. आता त्या क्लासिकल ऑर्डर मध्ये
कॉलम्सची एक विशिष्ट रचना असते, तर ती म्हणजे डॉरिक रचना. किंवा आता हा जो पाहिला तो आपला डोम झाला, जो आतून दिसतोय, त्याचं डायमीटर, त्याची ते वरती स्कायलाइट दिसलं पहा, किंवा ते कॉफर सिलिंग उजव्या साईडला दिसतंय. आता ह्यांच्या ज्या कॉलम्सची रचना असते ना, त्यांना क्लासिकल म्हणतात, क्लासिकल ऑर्डर म्हणतात. हे जे काही साधे सोपे दिसतात ते डॉरिक ऑर्डर, जरा थोडेसे वरचे दिसतात जास्त डेकोरेटिव्ह ते आयोनिक ऑर्डर, आणि त्याच्याहून जास्त डेकोरेटिव्ह दिसतात ते कॉरिंथियन ऑर्डर. अशा टाईपच्या कॉलम्सनी आणि सुंदर आर्चेस, की स्टोन्स आणि अशा ह्यांनी ग्रीक आर्किटेक्चर सुद्धा तुम्ही बघाल ना तर समृद्ध आहे. ग्रीक आर्किटेक्चरला पण पार्थनॉन म्हणून एक बिल्डिंग आहे, जे ग्रीक गॉडेस अथेनाचं, ही बघा अथेना, गॉडेस अथेना, तिचं हे टेम्पल आहे. आता इजिप्शियन आर्किटेक्चर तर तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनाच त्यांनी आपल्याला एक हृदयाला टच दिलेलं आहे, असं धडकन दिलेली आहे. आता हे सुद्धा काय ना, द पिरॅमिड ऑफ इजिप्त, अगदी बहुतेक सगळ्यांनी ज्यांना ज्यांना फिरायची आवड आहे त्यांनी बहुतेकांनी हे पाहिलेलं असतं. आणि ग्रेट स्फिंक्स ऑफ गिझा, याच्यामध्ये लायन बॉडी आणि ह्युमन हेड आणि नॅचरल स्टोनच्या लेयर्स मधनं हे स्ट्रक्चर आहे. आणि याच्या स्केलची तर तुम्ही इमॅजिनच करू शकणार नाही, ते इतकं ह्यूज आहे. आणि ते कसं बांधलं असेल, काय त्याला म्हणजे शटरिंग, स्कॅफोल्डिंग काय कसं केलं असेल, ते खरोखरीच म्हणजे खरंच ईश्वरच जाणे असं मी म्हणते. आता इटालियन आर्किटेक्चर हा आपला लिनिंग टॉवर ऑफ पिसा आपल्याला लहानपणापासून माहिती असतो. तर तो टॉवर सुद्धा कसा आहे ना, त्याची गंमत आहे थोडीशी. तो सुरुवातीला बांधायला घेतला, 2 मजले झाले, आणि मे बी त्याचं सॉइल काहीतरी स्ट्राटा जमिनीतला वेगळाच असेल, कमी जास्त असेल, विचार केला गेला नसेल, पण तो ना एका साईडने खचला गेला. आणि थोडे दिवस तो तसाच होता, म्हणजे तो पाडायचा काय करायचं असं झालं. मग नंतर त्याला फाउंडेशन मधनं थोडासा सपोर्ट देऊन थोडा टिल्ट त्याचा कमी केला, सरळ केला. म्हणजे अगदी सरळ नाही, जो 5 पॉइंट काहीतरी डिग्री होता तो 3 वर आणला वगैरे वगैरे असं केलं. आणि मग तो कम्प्लीट केला, आणि आज तर काय तो व्यवस्थित उभा आहे. आणि अगदी लोकांचं ते अट्रॅक्शन आहे इटलीला गेल्यावर. तर असं मी आता थोडक्यात हे फॉरेन हिस्ट्री विषयी तुम्हाला सांगितलं. तुम्ही जरूर जरूर या वास्तूंना भेट द्या. आता थोडस आपली इंडियन हिस्ट्री, आणि ती म्हणजे तर इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि इतकं त्याला आता तुम्ही सांगतेच मी. म्हणजे इंडियन हिस्ट्री खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत. द्राविडियन आर्किटेक्चर, चालुक्यन आर्किटेक्चर, बुद्धिस्ट आर्किटेक्चर. तर आता द्राविडियन मध्ये ते जे मगाशी गेलं ना पहिलं डेकोरेटिव्ह, ते मीनाक्षी टेम्पल, हे द्राविडियन आर्किटेक्चर. ह्याच्यात सुरेख गोपुरम्स आणि शिखर, आणि साऊथला आपल्याला ही मंदिरं दिसतात, याला द्राविडियन आर्किटेक्चर म्हणतात. त्याच्यानंतर चालुक्यन आर्किटेक्चर, यांना बघा स्टार शेप ह्या पिलिन्स आहेत. आणि जर तुम्ही पाहिलं ना तर इतकं घोटीव काम आहे याचं, अक्षरशः मशीन कट मंदिर असावं ना अशी मंदिर यांची रचना. आणि त्यावेळेस आपण आता त्या मी जास्त बोलत नाही. त्यानंतर चालुक्यन मध्ये आपल्याला सर्वांच्या ओळखीचं म्हणजे बुद्ध मंदिर, दिलवारा टेम्पल आहे ना, ते पण चालुक्यन आर्किटेक्चर मध्येच बरं का. त्यानंतर बुद्धिस्ट आर्किटेक्चर मध्ये आपण काचीचं स्तूप, नंतर तसं तर इकडे तिकडे आपल्या परिचयात पण पसरलेलं आहे. हे झालं दिलवारा टेम्पल, हा आपला सांचीचा स्तूप झाला बुद्धिस्ट आर्किटेक्चर. आणि यानंतर जर असेल तर मोगल आर्किटेक्चर मध्ये आपला सगळ्यात महत्वाचा ताजमहाल, आणि हे फत्तेपूर सिक्री बरं का. तो ताजमहाल आणि आधी दिसला ना ते फत्तेपूर सिक्री. आता मोगल आर्किटेक्चरला कसं आहे ना,
थोडासा पर्शियन आर्किटेक्चरचा पण प्रभाव पडलाय. त्यामुळे मार्बल आणि रेडस्टोन यांचे बिल्डिंग म्हणजे त्या इमारती बघणं, त्यातनं वावरणं, हा एक त्या अष्टकोनी गार्डन्स आणि ते वॉटरफॉल्स आणि कारंजी आणि ते त्यातनं फिरणं आणि तो काळ अनुभवणं खरंच कौतुक मस्त वाटतं. म्हणजे आता पुढे जाते मी. आता कसं आहे ना की काही काही मंदिर आहेत ती इतकी प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं आर्किटेक्चर पण खूप प्रसिद्ध आहे. त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलिंग आर्किटेक्चर आणि सन टेम्पल कोणार्क. आता ह्याला कसं आहे की 7 वारांचे प्रतीक असलेले 7 घोडे तिथे आहेत. साईडला रथचक्र आहेत ज्याच्यावर 12 वर्षाचे 12 महिने आपल्याला प्रतीत होतात. आणि खगोलशास्त्राच्या दृष्टीने ना खगोलशास्त्रज्ञांनी ह्याच्यावर इतका अभ्यास केलेला आहे आणि कशी सूर्याची किरणं कधी कशी पडली की काय हे हा एक वेगळा विषय आहे. पण ह्याच्या संपूर्ण आउटडोर ह्याच्यावर नर्तक नर्तकी, देवदेवता, वेलबुट्टी, मानवी शृंगार पूर्ण रचना ह्या इतक्या सुरेख कोरलेल्या आहेत ना. आणि तुम्हाला माहिती असेल की कोणार्क फेस्टिवल जे आपण नृत्यकार आणि नृत्यांगनांसाठी एक पर्वणी असलेलं ते पण इथेच नेहमी घडतं. आणि कोणार्क हे एक हेरिटेज साईट म्हणून पण त्याची व्हॅल्यू आहे. आता बुद्धिस्ट आर्किटेक्चर हे नालंदाचं विश्वविद्यालय पण आहे, त्याविषयी मी आता जास्त बोलत नाहीये. पण आपलं पुरातन ही किती त्या काळी आपली विद्यापीठ आणि आपलं संस्कृती किती पुढे गेलेली होती ते आपल्याला ह्याच्यावरनं कळतं. आता ते पडीक झालंय आपल्या कुठेतरी त्याचे खंड आहेत पुढे जाऊन. तर हे आहे ना हे माझ्या अगदी मनाला भिडणार एलोराचं कैलास टेम्पल. आपण मला वाटतं सर्वांनी हे पाहिलंय का शाळेत असताना? मला असं वाटतं मी गेली आहे शाळेत असताना. तर हे कसं आहे माहितीये पूर्ण काळा कातळ आहे आणि ते वरून कोरून घेतलंय. म्हणजे शिखरापासून त्याची सुरुवात झाली आणि कोरीव काम करत 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 ते पायथ्यापर्यंत आणलं. म्हणजे आता इथे हा एवढा काळा पातळ लागणार किंवा ह्याच्यामध्ये ह्या प्रपोर्शनचं मंदिर घडणार, त्या प्रपोर्शननी त्यांनी तो कळस बांधला असेल, त्या प्रपोर्शननी त्यांनी त्याचं गर्भगृह बांधलं असेल किंवा असं ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या म्हणजे खरंच कमालीच्या आहेत. म्हणजे काय त्या काळी कन्स्ट्रक्शन विचार करण्याची पद्धती त्या काळच्या आर्टिस्टची आणि जे कोण असतील स्थापत्यामधले विशारद त्यांची ते आपण खरंच कल्पना करू शकत नाही. आता मी म्हणते की हा समजा इथे आताच्या काळात पाऊस पडतोय, आज बघा आपल्याकडे सगळीकडे पाणी तुंबतं, पण इथे जर तुम्ही बघाल ना ह्या खड्ड्यामध्ये या विवरामध्ये कधीही तुम्हाला पाणी साचलेलं दिसणार नाही. काय वॉटर ट्रेनिंगची जी रचना त्यांनी पूर्वीच्या केली असेल आणि हे पाणी कुठे जातं आणि ह्यातला हा कोरून काढलेला पत्थर कुठे गेला, खरंच आपल्याला आपल्या बुद्धीला ह्या गोष्टी समजतच नाही. आता यानंतर आहे ना हा त्याचा इंटरनल फोटो आहे. यानंतर मला काही अशा मनाला भिडलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे ना त्यातली अडालजची वेल आहे गुजरात मधली, की ज्यांना मी नुसतं विचार केला ना म्हणजे मनात जरी आलं ना तरी मला असं एक वेगळी भावना होते.
म्हणजे त्या काळच्या व्यापाऱ्यांनी, श्रीमंतांनी अशा ह्या सुंदर विहिरी बांधलेल्या आहेत. अगदी सिमेट्रिकल त्याचं डिझाईन आहे, प्लॅन आहे, सुंदर सौध आहेत, खांब आहेत, सुंदर पायऱ्या आहेत. तुम्ही उतरता उतरता बसा, पाणी ऑब्झर्व करा. आणि हा एवढा प्रचंड साठा, म्हणजे भर उन्हाळ्यात, आता अहमदाबाद किंवा अशा राजस्थानात वगैरेच अशा जिथे पावसाचं कमी प्रमाण आहे अशा ठिकाणीच मोस्टली ह्या विहिरी आहेत. आणि वर्षभर तुम्हाला पाण्याचा पुरवठा होईल अशी त्या काळी जी रचना केली आहे, तशा ती म्हणजे ही अशा भरपूर चांदबावरी आहे, बऱ्याच विहिरी अशा तुम्हाला दिसतील की ज्या आर्किटेक्चर मधल्या त्यांना एक फार मोठी व्हॅल्यू आहे. आता पुढचं तुम्हाला माहिती आहे, सुम्या मंजू सगळ्यांनी तर माझ्या तोंडून ह्याच्याविषयी इतकी पारायणं ऐकली असतील. हे म्हणजे जैसलमेर, राजस्थानातलं वाळवंटातला हा प्रदेश. जैसलमेरचा फोर्ट पण प्रसिद्ध आहे. आणि ह्या रणरणत्या उन्हात ह्या हवेल्या आहेत. आता कसं माहितीये, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि अगदी उंच उंच इमारती, 4-4 मजल्यापर्यंत उंच अशा अगदी कमी अंतरावर त्या येतात. आता काय होतं, अगदी 12चं ऊन तुम्ही विसरून जा, पण जवळजवळ दिवसाचा पूर्ण वेळ कुठल्या ना कुठल्या तरी एका इमारतीच्या दुसऱ्यावर सावली पडतेच. आणि त्यामुळे काय होतं की तिथे एक थंडावा तयार होतो. तसंच ह्या छोट्याशा स्लेट्स मधनं असा जो वारा घुसतो, हवा घुसते ना, त्यांनी सुद्धा तेव्हा जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा तो गारवा निर्माण होतो. ह्या ज्या हवेल्या आहेत ना, त्या खालच्या साईडला अशा स्ट्रॉंग आहेत, म्हणजे त्यांच्यात विहिरी सुद्धा आहेत थंड पाण्याच्या. तुम्ही जर पाय तिथे स्पर्श देऊन पाहाल ना, तर दगडांना इतका गार स्पर्श लागतो. आणि या हवेल्या जसं आपण वर जाऊ ना तशा जरा लाईट झालेत आणि त्या टेरेस पर्यंत तुम्ही जाल तर त्या सुंदर आर्चेस, सुंदर झरोके. रात्रीच्या वेळेला, दिवसा हा जो उष्णकट प्रदेश आहे तो तिथे रात्री जर तुम्ही त्या टेरेसेसवर जाऊन झोपाल, आहा हा, अगदी म्हणजे स्वर्गात झोपल्यासारखं तुम्हाला वाटेल. इतका वारा आणि इतका गारवा. आता असंच आणखीन कुठलं, आता कसं की हे झालं आपल्या माझ्या आवडणाऱ्या हिस्ट्री विषयी मी तुम्हाला पुष्कळसं सांगून झालं. आता अशी अजून अनेक बिल्डिंग्स आहेत, जसं की इंदोर जवळचा जहाज महल म्हणा, किंवा 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 अहमदाबादचे झुलते मिनार म्हणा. ते 2 झुलते मिनार आहेत जे काय झालं शुभांगी? उदय ऐकू येत आहे ना रे? हो हो, तू बोल. आणि तर झुलते तुझा व्हिडिओ ऑफ आहे. मिनार आहेत तुझा व्हिडिओ किंवा अशा कित्येक, आपण विजापूरला गेलेला तो आपण गेलो सर्व. अरे काय करू, ऍक्सेप्ट. व्हिडिओ ऑफ आहे. हा बघते, मी करते प्रयत्न. डन. आता अहमदाबादचे ते 2 झुलते मिनार आहेत, त्यांचं ना ते एकात तुम्ही जा हलवा, दुसरा हलतो. आता याला सायंटिफिक कारण आहेत, म्हणजे की खालती त्यांचं फाउंडेशन कॉमन आहे किंवा तिथलं खालचा स्ट्राटा लूज आहे. पण जे गंमत लहानपणी मी अनुभवली आहे त्याची, ते मी कधीच विसरू शकत नाही. जी गदा 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 अगदी तो हललेला आहे असं. आता आपण सर्वांनी पाहिलेला विजापूरचा गोल घुमट आपल्या हेमा बरोबर, नंतर जहाज महल मांडूचा, 2 तलावांच्या मध्ये असं तरी बिल्डिंग महल असा बांधलाय की त्याच्या कमानी, त्यातनं जाणारा वारा, म्हणजे आता ह्या जस्ट मी आठवते, त्याच्यात जास्त आता बोलत नाहीये. तर अशा या स्टडी टूर मुळे मला बघायला मिळालेल्या वेगळ्या वेगळ्या इमारती.
आता ह्यानंतर मला नेहमीच अभिमान वाटतो तो आपल्या मुंबईचा. तर एक ती मिलिंद आपल्याला एक फिल्म दाखवेल थोडक्यात. ओके, एक मिनिट. अच्छा, असं झालंय का? ओके ओके ओके. हा मग मिलिंद हवा तर थांब ना, मी बोलते ना मागे. नाही, एक तूही मूवी दाखवतो, तूही दाखवतो, हरकत नाही. दाखव. बरं बरं, हो दाखव, ओके. थोडीशी दाखव. हा, ही एक आपल्या मुंबईची फिल्म आहे. आवाज येतोय? हो येतो आता. This is a story about a corner in the city of Mumbai. याचा ऑडिओ व्हिडिओचा आवाज येत होता का? तुझा आवाज येतो, व्हिडिओचा नाही येते. ते मिलिंद व्हिडिओचा आवाज येत होता रे. येत होता ना? ओके हो येत होता. ओके ओके. Mumbai. And in that corner, it is about, to put it simply, buildings and people. So I'm here to tell you how the world recognized these buildings as Mumbai's heritage and its citizens as heroes. Inherited. So here is why it is important. The majesty of Victorian Gothic. These buildings were built in the British era, but not many know that these were funded by Indians. The Bombay High Court is one of the largest Victorian Gothic buildings in the precinct. There are thousands of people every day who use the High Court. You can't help but be impressed and overawed by the grandeur of the High Court. With enveloping verandas adapted for cross ventilation needed for the tropical climate. Little iconography of animal imagery and floral imagery. Animals, birds, people, grandeur, mercy and justice. A structure that commands discipline and respect. Ladies and gentlemen, this is Bombay High Court for you. Mumbai University's architect, George Gilbert Scott, never actually set foot in India. He designed the building from his London office, and Mumbai University became one of the finest examples of Victorian Gothic architecture. The architectural interface was particularly Indian, though it did derive from Western concepts of internationalism. In the Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya, formerly the Prince of Wales Museum, built at the turn of the century, we see an assimilation of two styles known as Indo-Saracenic, which basically mean a marriage between Islamic and European architecture. The design of the dome derives heavily from the Gol Gumbaz at Bijapur. You have the Bengaldhar roof in the porch. You have very strong Indo-Islamic motifs from the Sultanate period. If you were to stand at Eros in 1900s, all of it would be water. It is with Churchgate Back Bay reclamation that Art Deco arrived in Mumbai. Mumbai has one of the largest collections of Art Deco buildings in the world. This came to Bombay in the 1930s when the first ships came to the port of Bombay. Art Deco gave an opportunity to people to actually reside in art. The sweep of Art Deco buildings at Marine Drive became a symbol of India's modern age. These buildings offer depth in viewing because of the uniformity in their height and symmetrical features. We had architects, all of them Indian, all of them under-recognized, under-celebrated, who created this magnificent architecture. We must appreciate that in 1930s, the architects built a harmonious quality of life, where the interior and exterior were designed by the same architect. These stunning interiors define the grandeur of the Deco buildings. The breathtaking staircases, intricate tiling work, grills on the balconies, modest compound walls, all come together subtly and quietly, creating visual harmony. So the next time you're in the Churchgate and Marine Drive area of the Heritage Precinct, don't forget to look around and treasure hunt for these elements. Porthole windows, turret balconies, curvilinear forms, attractive typography, and so much more. The Oval Maidan. Meet Shirin and Naina,
These two ladies have a question for you. Can you imagine what the scene would have been if there were high rises instead of the Oval Maidan? In a prime area of South Mumbai, the Oval Maidan had several proposals to build a stadium, a 2-level underground parking lot with a shopping mall, and other bizarre proposals. It would have been terrible. Apart from the fact, no heritage, all that, but just the physical aspect of it would have been terrible. 22-acre Oval Maidan had in the last century, in the 80s, we saw as residents fallen upon really bad days. There was no management and the underbelly of society was taking it over gradually. This 20 शुभांगी, तुला बोलायचं नाही इथे? शुभांगी कुठे गेली? शुभांगी, केलं. ओके, बोलू? हा. आता कसं आहे ना की आपण सर्वच मुंबई, कलकत्ता, बरोडा वगैरे ठिकाणी गेलेले आहोत आणि सगळीकडे तुम्ही जर असं पाहाल तर ह्या व्हिक्टोरियन गॉथिक स्टाईल मधल्या इमारती, पॅलेशियल इमारती, उद्यानं, सरकारी इमारती, मोठमोठे चौक रस्त्यातले गार्डन्स आपल्याला जी बघायला मिळतात. आता त्या काळी ना आर्किटेक्ट अशी काही वेगळी शाखा नव्हती, पण इंजिनियर्स असायचे, आर्टिस्ट असायचे. पण पहिले म्हणजे मी जे नाव ऐकते नेहमी ते एक सीताराम खंडेराव वैद्य म्हणून एक आपले मराठी माणसाचा मला अभिमान वाटतो, जे होते. त्यांनी ब्रिटिश इंजिनियर्स बरोबर वगैरे कोऑर्डिनेट करून आपली व्हीटी स्टेशनची बिल्डिंग, त्याच्या समोरची बीएमसी ची बिल्डिंग किंवा ताज हॉटेल, हे त्या काळी म्हणजे आपण फक्त आता इमॅजिन करूया, मी त्याविषयी जास्त बोलणार नाही. कसं काय ह्या बिल्डिंग किती, म्हणजे जर तुम्ही ना खरं सांगू, ह्या परिसरात जर आपण म्हणजे ऑफिस टाइम सोडून जर आपण ह्या परिसरात गेलो तर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ती जी स्कल्पचर्स, आर्चेस, त्या कव्हर्ड कॉरिडॉर्स, स्टोनवर्क जे आपल्याला आपण बघतो आणि त्याच्या मागची जी मेहनत आणि कष्ट आपल्याला दिसतात आणि त्या ह्या सर्व परिसरासाठी ही जी पारसी कम्युनिटी मेनली, बाकी पण खूप सिनियर सिटीजन्स आहेत की जे ह्या मुंबईचं स्वत्व टिकून राहण्यासाठी, इथली मैदानं टिकून राहण्यासाठी ही जी कम्युनिटी खूप कष्ट घेते ना, तर इथे मला ह्या कम्युनिटीला नमस्कार करावासा वाटतो. मलाही असं वाटतं की मला कधी वेळ मिळाला तर मी ह्या गोष्टी नक्की साधेन. आणि ह्या जे त्या काळचे सीताराम खंडेराव वैद्य हे जे आर्किटेक्ट, कसं त्यांनी काम केलं असेल तर मला त्यांच्या चरणाशी वंदन करावंसं वाटतं. आणि जेव्हा आपण ह्या बिल्डिंगच्यातून फिरतो, शक्यतो तुम्ही फिरून बघा, ऑफिस अवर्स मध्ये नको, सकाळच्या वेळात अगदी शांत वेळी किंवा ऑफिस अवर्स नंतर त्या बिल्डिंगचा इम्पॅक्ट आपल्यावर असा पडतो की आपल्याला तिथे काम करण्याचं, त्या परिसरात काम करण्याचं आपल्यालाच एक वेगळा हुरूप येतो आणि आपण किती प्राऊड फील करतो हे तुम्ही खरंच कधीतरी अशी फेरी, म्हणजे माझा हा छंद होता एकेकाळचा. मी लवकर जायची ऑफिसला आणि शांत वेळेत फिरायची, किंवा ऑफिस मध्ये उशीर तर व्हायचाच, तेव्हा सुद्धा हे मला नेत्रसुख मिळायचं. आता मिलिंद, मला वाटतं ह्याच्या पुढे मी माझ्या आवडत्या आर्किटेक्ट विषयी बोलले. टॉल टॉलेस्ट पण आपण सांगून घेऊया का? बरं, आर्किटेक्ट विषयी बोला, आता सुरुवात कर. आता कसं आहे माहितीये की, एक मिनिट थांब की आता आर्किटेक्चर मध्ये मला आधी खूप सुप्रसिद्ध जे आर्किटेक्ट्स आहेत त्यांच्याविषयी बोलायचं आणि ज्यांचा माझ्यावर परिणाम झालाय आणि ज्यांना मी गुरु समान मानत आलेली आहे,
त्यांच्याविषयी मला बोलायचं, त्यांच्या कॉम्प्लेक्सेस विषयी बोलायचं आहे, त्यांचे कमर्शियल, इन्स्टिट्यूशनल, रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत, टाउन प्लॅनिंग मोठी मोठी केलेली आहेत, लँडस्केप्स केलेले आहेत, की काय आहे ना, एकूण मी 8 नोकऱ्या बदलल्या. आता काय होतं की आपण प्रत्येक ठिकाणी नवनवीन काहीतरी शिकतो, प्रगतीचं नवं द्वार आपल्याला खुलं होतं आणि आपण पुढे जातो. आता त्यात एक हळूच मी गोष्ट सांगते, म्हणजे कसं असतं ना, त्या एक काळ होता की आम्ही 4घी भावंड 2-2 वर्षाच्या अंतरात, म्हणजे 4घी एका वेळेला कॉलेजात होतो. वडिलांची जरा ओढाताण व्हायचीच, म्हणजे मनात आपल्या इच्छा सुद्धा आम्ही आणली नाही की आपण एमआरच करावं. मग तेव्हा काय ठरवलं की आपण चांगल्यात चांगल्या बेस्ट आर्किटेक्ट कडे नोकरी करू, त्याच्याकडनं जितकं शिकायला मिळेल तितकं शिकू. तर असं माझ्यासाठी BV जोशी हे एक दैवत होते तेव्हा. आणि मला ती संधी पण मिळाली बरं. मी अहमदाबादला गेले आणि 2.5 वर्ष मी त्यांच्याकडे काम केलं. त्यामुळे माझी एक, आपण शिकत असतो तोपर्यंतची एक नजर असते आणि जसजसं आपल्याला एक्सपिरियन्स मिळतो तसतसं आपण आपली इमॅजिनेशन पॉवर वाढत जाते आणि काय चांगलं काय वाईट काय कसं चांगल्या गोष्टी घडवायच्या हे आपल्याला कळालं. आता हे जे स्ट्रक्चर समोर दिसतंय ना, हे आता दोशींच्या त्या दोशींविषयी सांग. दोशी म्हणजे ना BV जोशी, त्यांना आर्किटेक्चर मधलं जे सगळ्यात प्रेशियस अवॉर्ड तुम्ही हल्लीच ऐकलं असेल बघा, प्रिट्झर अवॉर्ड, हे त्यांना मिळालं. आणि त्यांच्या कामासाठी आणि एस्पेशली त्यांचा जो अरण्यक म्हणून प्रोजेक्ट आहे इंदोरचा, पद्मा तुला माहिती असेल एखाद्या वेळेस, तर त्या प्रोजेक्टसाठी मिळालं. आणि तेव्हा मी लहान होते, पण त्यांच्या मनातल्या ज्या कल्पना होत्या त्याची स्केचेस करण्यात माझा पण तेव्हा हातभार लागला होता. म्हणजे मला खरंच त्यामुळे थोडं अभिमानच वाटतो की अरे वा, आपण एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवर काम केलं ज्याच्यासाठी जोशी सरांना प्रिट्झर अवॉर्ड मिळाला. आता त्यांची खूप सुंदर सुंदर इमारती, म्हणजे IIM बेंगलोर तुम्ही ऐकलं असेल, गांधी लेबर इन्स्टिट्यूट, किंवा जे अहमदाबादचं सेप्ट आहे ना, जिथे अगदी आर्किटेक्चरला ऍडमिशन मिळवण्यासाठी मुलं झटत असतात, बिल्डिंगचे आर्किटेक्ट सुद्धा हेच बरं का. आता मला त्यांचं जे पहिल्यांदाच फोटो होता ना संघात, याच्याविषयी सांगायचं की जिथे मी 2.5 वर्ष काम केलं. आता ह्याच्या रचनेविषयी थोडस सांगते. म्हणजे आता अहमदाबाद तुम्हाला माहिती आहे 48 डिग्री पर्यंत म्हणजे उन्हाळा तिथे असतो. आता ही इमारत छोटस नाही, साधारण 1 एकर जमिनीवर असणार हे ऑफिस आहे. त्यातला ना अर्धा भाग बेसमेंट म्हणजे जमिनी, आणि ह्या ज्या आर्चेस दिसतात ना ह्या फक्त जमिनीवर आहेत. म्हणजे हे ऍक्च्युली ह्या बिल्डिंगचं रूफ आहे. आता ह्या आर्चेस सुद्धा कशा बांधलेल्या आहेत माहिती आहे, ह्याच्यामध्ये अशा क्लेच्या बॉटल्स आहेत आणि हॉलो आर्च आहे, एवढी थिन आर्च दिसते, त्यात सुद्धा ती डबल कास्ट केलेली. ह्याच्या ज्या भिंती आहेत ना ह्या सुद्धा कॅव्हिटी वॉल्स आहेत. म्हणजे काय होतं, आता ह्याला जो उजेड घेतला ना तो सुद्धा डायरेक्ट नाही घेतला, इनडायरेक्ट लाईट घेतलाय आणि नॉर्थ लाईट घेतलाय. आणि ह्याचं जे रूफचं फिनिशिंग आहे ना हे साधं अगदी चायना मोझॅक. आता ह्या सर्व गोष्टींमुळे काय होतं, उन्हाळ्याचा जो तडका आहे ना तो आत येणं कमीत कमी होतं, सूर्यप्रकाश रिफ्लेक्ट होतो आणि आत आपल्याला कमीत कमी इलेक्ट्रिफिकेशनचा यूज करून अगदी गारव्यात मस्त वातावरणामध्ये, शांत वातावरणामध्ये आपण काम करतो. आता ह्या ऑफिसची एंट्री सुद्धा आहे ना ती इतकी कमालीची केली आहे, म्हणजे एका सुंदर लँडस्केप गार्डन मधनं आपण असं कडेनी मागच्या साईडला जाऊन त्याची एंट्री. आता काय होतं, या सुंदर निलगिरीच्या झाडांची सावली, सुरेख छान छान असे झुळझुळ वाहणाऱ्या वॉटर पॉइंट्स, त्याचे छोटे छोटे धबधबे काय म्हणायचं त्याला, निर्झर म्हणायचं, किंवा ऍम्फी थिएटर, किंवा अशी सुंदर स्कल्पचर्स, सुंदर बंकुराज,
आणि अशा ह्या छान पायवाट आणि अशा ह्या वातावरणातून आपण जेव्हा त्या ऑफिसच्या एंट्रन्स कडे जातो तेव्हा हळूहळू आपल्याला आपल्या अपेक्षा वाढत जातात, आपल्याला काय आत बघायला मिळणार आहे असं अक्षरशः उत्कंठावर्धक वातावरण तयार केलेलं आहे. आणि आज जाऊन